महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला पुन्हा आणखी एक मोठा धक्का बसलाय। काही दिवसांपूर्वी बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसची साथ सोडली, तर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार अशोक चव्हाण यांनी पक्ष सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिलाय। तर अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगू लागल्यात। 15 फेब्रुवारीला अमित शहांच्या उपस्थितीमध्ये अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे। अशोक चव्हाण यांनी त्यांचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांना सोपवलाय आणि अध्यक्षांनी तो स्वीकारलाय सुद्धा। दरम्यान अशोक चव्हाणांनी त्यांचा राजीनामा काँग्रेस कार्यालयातही पाठवलाय। अशोक चव्हाणांचा राजीनामा पत्रामध्ये या पदापुढे माजी असा पेनाने उल्लेख करण्यात आलाय। तर राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। आज काँग्रेस पक्षाच्या विधानसभेच्या सदस्यत्वाचा आज राजीनामा अध्यक्षांना भेटून दिलेला आहे। जोपर्यंत काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत प्रामाणिकपणे पक्षाचे मी काम केलेलं आहे। यापुढची राजकीय दिशा मी 1-2 दिवसांमध्ये निर्णय घेईल। अद्याप मी ठरवलं नाही मला काय अवधी लागेल। 2 दिवसामध्ये मी माझी राजकीय भूमिका पुढची काय असेल याबद्दल निवेदन भाजपाकडून तुम्ही राज्यसभा निवडणूक भाजपची कार्यप्रणाली मला अद्याप माहीत नाही। भाजपमध्ये जाण्याचा अद्यापही मी कुठलाही निर्णय अद्याप घेतलेला नाही आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2 दिवसामध्ये मी राजकीय भूमिका माझी स्पष्ट करेन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।